तेथ स्थिर करुणिया रथू अर्जुन असे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेसी. त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागला. मग देवा म्हणे, देख देख हे गुरुगोत्र अशेक, तव कृष्णमणी नावेक विस्मो जाहला. मग म्हणाला, देवा पहा पहा, हे सगळे भाऊबंद व गुरु आहेत. तेव्हा ते ऐकून श्रीकृष्णाच्या मनाला अचंबा वाटला. तो आपण या आपण म्हणे, एथ काही कवन जाणे, हे मणी धरले येणे परी काही आश्चर्य असे. तो श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाला, ह्याने ह्यावेळी हे काय मनात आणले आहे कुणास ठाऊक, पण काहीतरी विलक्षणच असावे. ऐसी पुढील से घे तू, तो सहजे जाणे हृदयस्थू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले. तो सर्वांच्या हृदयात राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले, परंतु त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिला. तव तेथ पार्थू सकळ, पित्र पितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता झाला. तो तेथे केवळ आपले चुलते आजे गुरु भाऊ मामा या सर्वांसच अर्जुनाने पाहिले. इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले, हे सकळ असती आले दया माझी. आपले इष्टमित्र मुले बाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले. सुहसज्जन सासरे आणि काही सखे सोयी रे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. जिवलग मित्र सासरे आणखी सगळे सोयरे पुत्र नातू असे अर्जुनाने तेथे पाहिले. जे या उपकार होते केले की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदी करुणी. ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते, फार काय लहान मोठे आदी करून. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. तेथ मनी गजबज जाहली आणि आपेसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. जिया उत्तम कुळची या होती आणि गुणलावण्य आथी, तिया आणि कितेन साहती सुतेजपणे. ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात, त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे किंवा सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नविये आवडी चैनी भरे, कामुक निज वनिता विसरे, मग पांडे वीन अनुसरे भ्रमला जैसा. नवीन स्त्रीच्या जारिणीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्ता सिद्धी आठवेना. किंवा तपोबलाने रिद्धी ऐश्वर्य प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवण राहत नाही. तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले, जे अंतकरण दिधले कारुण्यासी. त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वैरवृत्ती गेली, कारण त्याने आपले अंतकरण करुणेला वाहिले. देखा मंत्रज्ञ बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळेला. पहा, मांत्रिक चाचरला मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याला बाधा होते, तशी तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापला गेला. मनोणी असता धीरू गेला हृदया द्रावोवाला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले. त्याप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांत मनी पाझरू लागला. तया परिपार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला. तो म्हणे, अवधारी देवा म्या पाहिले हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथ. तो म्हणाला, देवा ऐका, मी हा सर्व जमाव पाहिला. इथे तर सर्व आप्त संबंधीच दिसतात. हे संग्रामी उदित जाहले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. हे सर्व लढाईत उन्मत्त झाले आहेत हे खरे, पण ते त्यांच्याशी लढणे आपल्याला योग्य कसे होईल. येणे नावेची नेनो काही, मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. या नातलगांचे युद्ध करायच्या विचाराने मला कसेच होत आहे. माझे मला मुळीच भान राहिले नाही, ते नाहीसे झाले आहे. जे मन व बुद्धीसुद्धा स्थिर नाही. देखे देह कांपत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांसेही. पहा,
माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे. सर्वांगा कांटाळा आला, अति संताप उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे, माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरायचा हात लोळा पडला आहे. तेन धरतची निष्ठले, परी नेनेची हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले, मोहे येणे. ते धरले न जाता निसटले, परंतु हातातून केव्हा गळून पडले याची मलाच दाद नाही. या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण, हे स्नेह नवल. हे अर्जुनाचे अंतःकरण वज्राहून हे कठीण, दुसऱ्यास दाद न देणारे, अति खंबीर आहे. पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. जेने संग्रामी हरू जिंतिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणामासी. ज्याने युद्धात शंकरास जिंकले व निवात कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले, त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले.